चला तुम्हा सर्वांना एकदा अतिथी देवभाव या कक्षाकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातो. अतिथी सन्मान इथे होतोय. सन्माननीय नितीनजी चोरगे सर यांचा आपण हेतूचे सन्मान करतोय. मी आयोजक यांना विनंती करेन, संजयजी गावडे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितीनजी चोरगे सरांचा आपण हेतूचे सन्मान करायचा आहे. इथे मात्र पहिला चेंडू, पहिला विकेट, विकेटचं पतन माघारी परतावं लागेल. अनिकेतला गोलंदाज आहे कल्पेश. तसेच सन्माननीय नितीनजी चोरगे सरांचा इथे सन्मान होतोय. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी कावनकर सर यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. आपण या स्पर्धेला आलात, उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून अमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतो. अशी असं सहकार्य नेहमी या 7 गट असून गटावरती राहू द्या अशी एक माफक अपेक्षा करतो. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. मैदानात दाखल होतोय नवोदित. पहिल्या चेंडूवरती विकेट गारद झाला, माघारी परतला, विकेटचं पतन झालं. आता मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज मयूर, गोलंदाज कल्पेश. खराब चेंडू पाहतोय आपण. यश याचे दोन्ही हात उंचावतायत. येतात वाईटचा इशारा केला जातोय, खूण केली जाते वाईटची आणि धावा येत आहेत. आपण होतोय धावफलकावरती 1 धावा. 2 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. एक चेंडू 1 धावा 1 गडी बाद. हो सुंदर, क्या बात आहे. स्लोवरचा चेंडू होता, शरीरयष्टीला चाटून जाताना चेंडू पाहतोय आपण. तिथेच पडला आणि समजला नाहीये मयूर. आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. काहीसा शांत गतीने चाललेला, जसं आपण पाहतोय रेल्वे रुळावरून एक मालगाडी एकदम धीम्या गतीने चालताना पाहते, तसं धीम्या गतीने हा सामना चालताना आज आपल्याला पाहायला मिळतोय या किंग मैदान क्रीडांगणावरती. हो, गुडलेनवरचा चेंडूवर आडव्या बॅटने ढकलून देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्र प्रोटेक्शन केलं जात आहे. 1 धाव नक्की पूर्ण केली, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 3 धावा. 3 धावा धावफलकावरती जोडली जातात. पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी मार्क वरती. हो, यॉकर चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, काहीसा समजला नाहीये. फुलटॉस चेंडू घेऊ शकला असता मयूर, पण का बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. सुंदर चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला, उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. काहीसं गतीमध्ये परिवर्तन केला गेला, टप्प्यामध्ये देखील परिवर्तन आपण पाहतोय. पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी मार्ग ढकलण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातो. याला म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटर, यालाच म्हटलं जातं. कारण अशा कमी म्हणजे जास्त चोरटी धाव घेण्यामध्ये ज्याला यश मिळतं ना, ते म्हणजे शेतामध्ये, चोंड्यामध्ये, बांधावरती खेळणारे हे सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेटर पाहायला मिळतात. आणि अशी एक कौशल्य असतं या धावा जमा करण्याचं, चोरटी धाव घेण्याचं. ते आज आपल्याला फोफळवणे संघाचे महेंद्र आणि मयूर यांच्यामध्ये पाहायला मिळते. पुढे एकदा हो, आडव्याने खेळायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय महेंद्र कडून, पण मात्र धावबाद होईल मयूर. आणि ते बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागेल. मयूरला स्वतः नाराज होतोय स्वतःवरती. धाव नव्हती कारण महेंद्रने चुकीचा कॉल केला, पण मात्र मयूर पोचला नाहीये आणि ते मात्र बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागेल मयूरला. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सत्यम जाते मैदानात दाखल होताना पाहतोय. सत्यम शिवम सुंदर करावं लागणार आहे, आपल्या संघाला तारावं लागणार आहे सत्यमला, कारण अवघड अडचणीमध्ये आपला संघ आहे. महेंद्रला अजूनही स्ट्राईक मिळालेला नाही. बराच काळ आपण पाहतोय महेंद्र नॉन स्ट्राईकला आहे. पहिल्या षटकातील जवळजवळ मला वाटतं 4 चेंडू फेकले गेले. चेंडू किती आले पंच? षटकाची देखील समाप्ती. ओके, षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहे. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कल्पेश याचं षटक, 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज आहे निकेश.
पाहूया निकेश गोलंदाजी मार्गावरती आहे. आकुडाव्याचा चेंडू हो 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 वेगवान चेंडू समजला नाही आहे. महेंद्र काहीसा कमी उंचीचा राहिला चेंडू आपण पाहिला सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. महेंद्र थोडासा खतरों का खिलाडी आहे. जरा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला तर सातत्याने मोठे फटके खेळण्यामध्ये यश येतो. तो वादळ आहे वादळापूर्वीची शांतता असेल का. महेंद्र आकुडब्याचा चेंडू हो बॅट चेंडूवरती येऊन काय खराब चेंडू आहे आणि इथं मात्र पुन्हा खराब सफल होत आहेत गोंधळत आहेत आणि विकेटचं पतन. सत्यमला मात्र नाराज होतोय आणि खराब कॉलिंग महेंद्रकडून दुसरी खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि बॅक टू द पॅव्हलियन होतोय सत्यम. अशा चुका महागात पडू शकतात. महेंद्र दोन मोठे गडी एका दोन चुकीच्या कॉलमुळे आपल्याला गमावे लागलेत. एक आपण गमावला अनिकेत आणि दुसरा आपण सत्यम गमावला आहे. आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे ती मात्र महेंद्रच्या खांद्यावरती. प्रवीण प्रवीण आपण पाहतोय जातोय आता मैदान दाखल होतोय. नवोदित फलंदाज महेंद्रला अजूनही काही सूर गवसलेला नाहीये. दोन चेंडू खेळले महेंद्रने, दोन चेंडू निर्धाव केले. त्यामध्ये चुकीच्या कॉलिंगमध्ये दोन विकेट देखील गमावले आणि वाईटचा इशारा येतोय. पंच सांगतात यश अतिरिक्त देखील धावा आहे. धावफलकावरती धावा होत आहेत 7 धावा. 7 आकुडाबाचा चेंडू होता उंची घेतली विशिष्ट पंचांचा इशारा येते वाईटचा इशारा आणि खराब चेंडू होतोय आणि धावसंख्या होते 8. चेंडू काहीसा दाबला गेला. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता गोलंदाज निकेश याचा पण खराब चेंडूचं प्रदर्शन पाहतोय आपण. पुन्हा त्याच दिशेने हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे पण पाहायचंय जातोय काय जातोय सरळ बिग 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 षटकार. सुंदर असं कमबॅक केलं. सुंदर एक सूर गवसला. शॉर्ट बॉल होता शॉर्ट बॉलचा फायदा घेतला. आडव्या बॅटनी खेळला षटकाराला. महेंद्र पुन्हा तोच येता बॅटनी खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे पण दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जातोय आणि महेंद्र मात्र वेगाने ते पूर्ण केला जातोय. आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय सक्सेसफुल होतोय सुरक्षित पोहोचतोय महेंद्र आणि या 2 धावेने आणि 6च्या मदतीने धावसंख्या होती धावलग पुढे सरकतोय. धावसंख्या होते 16 आणि आपण पाहतोय कुणबी चॅम्पियन चषक 2024चा रणसंग्रामाचा हा रंगतदार 16. अकुटप्पा हो बॅटची कडा घेतली जाते एसटी रक्षकाच्या मागे सरळ 1 2 3 का 4. चारच्या मदतीने धावसंख्या होईल 22-0. धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी वेगवान होते गतिमान होते धावसंख्या. मित्रांनो मी नेहमीच समालोचनाच्या माध्यमातून अनेक आपण सुविचार आपण पोचवत असतो संदेश पोचवत असतो. जगात 2च खरे ज्योतिषी आहेत मनातलं जाणणारे आई आणि भविष्य ओळखणारा बाप. हा हा इथे जेल होऊ शकला. जेल सुटे चुकीला माफी नाही. चुकला तो संपला. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो पण ही ते मात्र जेल सोडा आणि मॅच देखील सोडा असं समीकरण बनेल का संघटक संघाबद्दल ते देखील पाहावं लागणार आहे. कारण विकेट होता महेंद्रचा मात्र जेल सुटला. जीवनदान प्राप्त झालं. लाईफ लाईन मिळाली महेंद्रला आणि 1 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुणबी विकास सेवा संघ सातगाव असून गटाचा हा आपला पाहतोय आपण एक दिमागदार 16 पाहतोय. आणि येतोय गुदगुळ्या करा सीमारेषे पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडू घेतोय सीमारेषेची भेट. पंचवीस धावा 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात. त्या 25 लॉस ऑफ 3 विकेट 3 विकेट आपण पाहिलं. मित्रांनो खूप मोठं ध्येय आहे कारण मोठी स्पर्धा आहे. चमचमती ट्रॉफीला स्पर्श करायचा आहे आणि तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज जगदीश. ओहो सुंदर स्लोवरचा चेंडू होता समजला नाहीये. महेंद्र एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि येईल इथे चौकार. धावा सांगायच्यात पंच धावून किती आहेत 5 धावा एकूण.
5 धावा प्राप्त होतील. 5 धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती जोडली जाते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचतात. ध्येयाने झपाटून जा, संघर्षाने झपाटून जा. संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळतो. आगोडापाचा चेंडूचा खरपूस समाचार येतोही ते जंगलात राहून वाघाशी, जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही. नाद खुळा आणि झुकेगा नाही साला. षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. महेंद्र माही, एकीकडे आपण महेंद्र सिंग धोनीची आपण फलंदाजी पाहिली आणि एकीकडे आपण पाहतोय महेंद्र चिनकडे याची फलंदाजी आपण पाहतोय. माही. पुढील होणारा सामना आहे नीव हनुमान करंजाणी आणि काळकाई वाकवली. दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना काळकाई वाकवली आणि नीव हनुमान स्पोर्ट करंजाणी. दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला आपण मॅचकडे वळूया. निर्धाव चेंडूची सांगता 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. महेंद्र अजूनही मैदान दाखव टप्प्याचा हो मात्र जाताना फाईन लेगला सरळ जातोय. वेध घेतोय सीमारेषेचा. येतोय मोठा प्रहार. चौकार. चार धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 40 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. महेंद्र काहीसा वादळामध्ये रूपांतर होताना पाहायला मिळतात. मित्रांनो, कोरोनामध्ये आपण अनेक वादळे पाहिली, अनेक संघर्ष करणारी वादळ आपण पाहिली, पण आज या क्रीडांगणावरती किंग मैदानावरती महेंद्र नावाचं वादळ घोंघवताना पाहायला मिळते. आपण अनेक मध्यंतरी पाहिलं, राहुल, एकीकडे रोहित, त्यांना प्रशांत, त्यानंतर महेंद्रला आपण फलंदाजी करताना पाहतोय. खराब चेंडूचं प्रदर्शन वाईट आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या होते 41. 41 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती काहीच अवघड आव्हान अडचणीत घेऊन जातोय. गोलंदाज आपल्या संघाला संघ काहीसा प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होता. आकडव्याचा चेंडू होता. आडव्याने केला, ढकलून देण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफला जाताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते एकूण धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो महेंद्र चिनकटे माही. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यॉर्कर चेंडू शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल सोडतोय. पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय आणि सरळ जाते सीमारेषे पार. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 47 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि तिसरं षटक देखील समाप्त झालेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहे 47 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे संघटक संघाला 48 धावांची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, सकाळच्या सत्रामध्ये कमी स्कोअरच्या मॅचेस झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं की थोड्याशा मोठ्या धावसंख्येच्या मॅचेसला सुरुवात झाली. एकीकडे आपण पाहिलं ओम देऊळबा संघाने देखील 37 धावा पटकावल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं करंजाणी संघाने अर्धशतक धावफलकावरती झळकवलं. त्यानंतर ओम देऊळबा साकोळी संघाने 37 धावा धावफलकावरती जोडल्या आणि त्यानंतर आता आपण फोपळवणे संघ आपण पाहतोय, तर फोपळवणे संघाने धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 48 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे संघलट संघाला. 18 चेंडू आहेत. 18 चेंडूचा सामना करायचा आहे आणि 48 धावांचं आव्हान असेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. कुणबी चॅम्पियन चषक 2024चा रणसंग्राम. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. पोपळवणे संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ फार कमी आहे. यानंतरचे होणारे सामने किती षटकाचे असतील ते देखील आपण सूचित करणार आहोत. न्यू हनुमान स्पोर्ट करंजाणी आणि आई काळकाई वाकवली दोन्ही संघाचे संगणक. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. करंजाणी संघ संदीप कडू, वाकवली संघाचे संगणक निलेश दादा आपण यायचं आहे. प्लीज सहकार्य करा.
चला जास्त जलद गतीने सामने चालवा. फलंदाज प्रचारण करायचे आहेत. सलामीवीर चला जलद गतीने सामने चालवा. वाकवली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम चला मित्रांनो जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. मैदानात दाखल होतोय सॅम आणि कल्पेश. सॅम करण आणि एकीकडे कल्पेश. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे. मोठी जीभ घ्यावी लागेल मित्रांनो. माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न होतं पाटावर, तेरावं होतं घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटांवर. पण आमचं क्रिकेट लव्हरांचं लक्ष मात्र या मोठमोठ्या ट्रॉफ्यांवर. सर्व क्रिकेट लव्हर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. दिवसभर उन्हाच्या या तडाख्यामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा पोटामध्ये नसताना एवढा थकवा जाणवत नाही. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस ट्रॉफीला स्पर्श करतो ना त्यावेळेस मात्र त्या थकव्यापेक्षा 10 गुण जास्त, 10 पटीने जास्त आनंद हा चेहऱ्यावरती असतो. चला स्ट्राईकला असेल सॅम, नॉन स्ट्राईकला आहे कल्पेश आणि गोलंदाजीसाठी आहे सत्यम. सत्यम सत्यमची गोलंदाजी जर आपण पाहिली तर सातत्याने भेदक गोलंदाजी करताना आपण पाहिले सत्यमला. पण या स्पर्धेमध्ये देखील भेदक टिचून गोलंदाजी करावी लागेल कारण 48 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू फेकायचे आहेत आणि संगलट संघाला मोठं आव्हान आहे. पॉवर प्लेचं षटक असेल, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त 20 धावा कुटाव्या लागतील संगलट संघाला. तेव्हा कुठेतरी या स्पर्धेमध्ये एक आशेचं किरण निर्माण होईल. सत्यम काहीसं मोठं रनअप 38 सर्कटच्या दिशेने आणि प्रदीपजी मेंगे स्टँड कडून एंड कडून गोलंदाजी करतोय सत्यम. अगोडा पावता ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. सुंदर एक विशिष्ट उंची घेतली चेंडूने आणि सरळ विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, महेंद्रच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर अशी गोलंदाजी, उत्कृष्ट चांगला चेंडू आपण पाहतोय सत्यम कडून. मोठा फटका खेळावा लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. क्रॉस द लाईन खेळावं लागेल. चेंडू बॅट वरती घ्यावं लागणार आहे. हो काहीसं डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न केला होता सॅमचा, पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होताना आली. बॅटची कडा घेतली, शरीर एष्टीवरती आदळला चेंडू आणि एक धाव नक्की मिळाली. एका धावेने खातं ओपन केलं, खुला केलं आपल्या संघाचं, संगलट संघाचं. पुढील होणारे सर्व सामने हे 2 षटकाचे असणार आहेत. सुंदर असा फटक स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. काहीच शांत गतीने आणि शांततेत सन्नाटा असलेला सामना एका चौकाराने थोडंसं मस्त उत्साह निर्माण होते. क्रिकेट रसिकांमध्ये एक शांतता होती, तो उत्साह निर्माण झाला या चौकाराने. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती अवघी 5 धावफलकावरती जोडल्या जातात. पहिलं षटक सत्यम याचा प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू मध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या सत्यमने. हो ॲडव्हान्स निघायचा प्रयत्न होता, समजला नाहीये आणि कमी उंचीचा देखील राहिला. वेगवान चेंडू होता. सुंदर सुरेख चेंडू पाहतोय आपण सत्यम द्वारे. अनेक मान्यवरांची मांदियाळी देखील आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणबी विकास सेवा संघ सातगाव वासोन गटाचे सातगाव आयोजित कुणबी चॅम्पियन चषक 2024 चा रणसंग्राम, महासंग्राम, रणयुद्ध घमासाम आपल्याला पाहायला मिळतोय.
कुणबी चॅम्पियन चषक 2024 आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सत्यम. चेंडू पेकेल हो पुढे येऊन खेळण्याचा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि मात्र इथे षटकाची देखील समाप्ती होताना पाहायला मिळते. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात त्या अवघ्या 5 बिनबाद 5. बिनबाद जरी असले तरी मात्र धावसंख्या मात्र कमी आहे. आपण जर पोपलवणे संघाची जर आपण धावसंख्या पाहिली पहिल्या षटकामध्ये तर 6 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली आणि आता आपण पाहतोय संगलट संघाची धावसंख्या देखील आपण 5 पाहतोय. तशी एक बरोबरी आहे, समान धावसंख्या आहे, पण मात्र मोठे फटके खेळावे लागणार आहेत. तर मात्र जर खराब चेंडूचा सामना तुम्हाला खराब चेंडूचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये करावं लागणार आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मयूर स्ट्राईकला आहे तो सॅम. स्ट्राईकला आहे सॅम. मोठा आव्हान आहे, मोठं झेप आहे. आपण पाहतोय मंजिलें उन्मुख होती है, जिनके सपनों में जान होती है, यही तो पंखों से उड़ान होती है, अपने सपने में जान होना चाहिए. उड्डाण तो हौसलों से होते, हौसलों में जान होना चाहिए. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्क करते. हो खोदून काढलाय चेंडू जाते लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतंय आणि क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र विकेटचं पतन. पहिला गडी बाद. बॅक टू द पॅव्हलियन व्हावं लागेल सत्यमला सॅमला. उमेश फलंदाज उमेश हो सुंदर ढकलून दिलाय प्रयत्न. एक धाव नक्की मिळेल. एका धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचे देखील सहजरित्या पूर्ण केला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 7 धावा. 7 धावा धावफलकावरती जोडले. एक गडीचं पतन झालेलं आहे. एक गडी माघारी परतलेला आहे. सॅम माघारी परतला. कल्पेश अजूनही मैदानामध्ये आहे. आता मात्र उमेश मैदानात दाखल झालाय. पुन्हा एकदा मयूर पुढे फुलटॉस चेंडू केला. कट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे पण खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय. जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौका. 4च्या मदतीने धावसंख्या होते दुहेरी अंकामध्ये 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मयूर 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या मयूरने. धावफलकावरती धावा होत आहेत 11. अजूनही सातत्याने मोठे फटके खेळावे लागणार आहेत कल्पेश आणि उमेशला. मित्रांनो सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट मात्र असा 16च करा. 16च बांधला पाहिजे. एक गोड बांधला पाहिजे. आयुष्यात सावकाश चला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की कर्तृत्वाची आणि मनमिळवाची स्वभावाची एक दैदिप्यमान यशाची सोन पावलं सदैव मागे उमटली पाहिजेत. असा दिमागदार पद्धतीने आयुष्य जगायचं, चालायचं, संघर्ष करायचं आणि ही संघर्षाची गाथा म्हणजेच कुणबी चॅम्पियन चषक 2024चा रणसंग्राम. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा धावफलकावरती जोडल्यात 1-4. तदनंतर यानंतर होणारा सामना असेल दोन्ही बलाढ्य संघ करंजाणी आणि वाकवली.
पुन्हा मयूर गोलंदाजी मार्क वरती. कुठल्याही नवरचा चेंडू होता, स्लोवरचा चेंडू, समजलं नाही, अपील केलं जात आहे. पंचांचा आकाशाकडे बोट आणि येथे मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागेल कल्पेशला. सलामीवीर कल्पेश माघारी. जग्गूभाई मैदानात दाखल. संगलट, संगलट का भाई जग्गूभाई. पुढील होणारे सामने हे 2 षटकाचे होणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 2 षटकाचे होणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. चला पटापट, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. काहीच सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. डावकर फलंदाज जगदीश भाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाई का दरारा तो होना चाहिए. स्वागत करेल का? हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. भाई सफल रे. आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावत आहेत अवघ्या 15 आणि विजयासाठी खूप धावा आहेत 7 चेंडू मध्ये. सहा चेंडू 33 धावांची गरज. वाकवली संघाने शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि करंजणी संघाला सर्वप्रथम फलंदाजीसाठी संधी दिलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. न्यू हनुमान स्पोर्ट करंजणी या संघाने प्रथम फलंदाजी करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे. ओहो, सुंदर चेंडू, कमी रणपचा हा गोलंदाज आपण पाहतोय. रोहित, प्रवीण, प्रवीणचं तिसरं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं पुढून खेळायचा प्रयत्न होता. खराब चेंडू. मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. प्रवीण, तुमच्याकडे वेळ आहे, आमच्याकडे वेळ नाहीये. पुढे खूप सारे सामने खेळायचे आहेत. सरळ तुम्ही बॅट वरती द्या, षटकार मारा. खराब खराब आणि अतिरिक्त या धावेने मात्र इथे वेळ मात्र वाया जातोय. कारण फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते, कारण 6 चेंडू मध्ये 33 धावांची गरज असताना हा अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाला. आता 5 चेंडू 32 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. बॅटची गडा घेतली जाते. फाईन लेगला जाताना पाहायला मिळते. सरळ सीमारेषे पार गुदगुळ्या करत गवत कापत चोपत जातोय. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. जगदीश भाईच्या बॅट मधून निघालेला चौकार आपण पाहतोय. फक्त दिशा दिली. अजूनही 27 धावांची गरज. 27 धावांची गरज. फक्त औपचारिकता बाकी आहे. हो, रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न होता. हुकतोय आणि सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आपण पाहतोय प्रवीण द्वारे. काहीसा संत धीम्या गतीना सन्नाटा शांतता पाहायला मिळते मैदानावरती. पुढे फुलटॉस गेला. चेंडूचा सरळ जातोय सीमारेषे पार. विराट कोहली कक्षाला सलामी. येतोय चौकार.
अजूनही 23 धावांची गरज. काहीसे चेंडू शिल्लक आहेत. ओहो, ये है जगदीश भाई का जलवा. आहा, आणि हा होता हलवा, पण त्यांनी सोडला झेल. आणि इथे मात्र विजय संपादन केला तो फोफलवणे संघ. आणि पराभवाला सामोर जावं लागलं संगलट संघाला. आणि दोन्ही संघाचे मी आभार आणि अभिनंदन देखील व्यक्त करतो. विजयी संघ फोफलवणे संघाचं अभिनंदन आणि पराभवाला सामोर जावलेला संघ पराभूत संघ संगलट संघाचं मी आभार व्यक्त करतो. आपण या